नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर 36 जिल्हे 72 बातम्या. तर या 36 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भातलं महत्त्वाचं असं अपडेट समोर आलेलं आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे पीक विम्यासंदर्भात, तर तो निर्णय काय झालेला आहे किंवा त्या निर्णयामध्ये जे काही पीक विम्याबद्दल विषय घेतलेले आहे, तर किती हेक्टरी मिळणार आहे किंवा कोणते शेतकरी पात्र झालेले आहे, किती जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे आणि किती जिल्हे अजून वंचित आहे, तर याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर 17 जिल्ह्यातील पीक विमा संदर्भातलं अपडेट. तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा याच्यामध्ये निघू शकतो किंवा हेक्टरी तुम्हाला किती मिळणार आहे किंवा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या कंपनीच्या मार्फत तुमचा पीक विमा मिळणार आहे. तर यामध्ये जे काही वाटप सुरू झालेलं आहे, तर हेक्टरी 30,000 रुपयेपर्यंत तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो. तर तो कोणत्या पिकाला किती प्रमाणामध्ये पीक विमा हा वाटप केला जाणार आहे याची सुद्धा माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर 24,55,00,000 इतका निधी वाटप. तर काय आहे सविस्तर अपडेट बघूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि कोणत्या पिकासाठी मंजूर करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर कोणते जिल्हे पात्र आहे किंवा कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे किंवा कोणत्या पिकासाठी हा पीक विमा मंजूर केला आला आहे. तर त्यामध्ये 17 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती या पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. तर आता जो काही 1 रुपयावरून पीक विमा काढलेला होता, तो पीक विमा आता बंद होणार आहे आणि जी काही कापणी पासून ते काढणीपर्यंत पुरवणी मार्गाद्वारे जो काही पीक विमा आहे, त्या पीक विम्याचं वितरण हे आता केलं जाणार आहे. तर त्यामध्ये या 17 जिल्ह्यांमध्ये जे काही वितरण केलं जाणार आहे, तर या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं होतं. 2023 आणि 24 जो काही अवकाळी पाऊस झालेला होता किंवा गारपीट झालेली असेल, तर यामध्ये शेतकरी पिकाचं जे काही आहे ते मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता जे काही 17 जिल्ह्यांना पीक विमा वाटप केलं जाणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासनाला पावसाचा खंड किंवा झालेली अतिवृष्टी याचे पंचनामे पूर्ण करून ग्रामीण पीक विमा पंचनामे करून जो काही अग्रिमचा पीक विमा आहे ते देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसे 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री यांनी सुद्धा मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना लवकरच मदत करण्याचे आश्वासन देखील देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हा अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी शुक्रवारी पीक विमा कंपनीने 24% अग्रिमचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचा लाभ 17 जिल्ह्यातील 2,75,900 विमाधारक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार आहे. तर येत्या 2 दिवसामध्ये हा जो काही पीक विमा आहे, तर तो पीक विमा जमा करण्याचा मार्ग हा मोकळा करण्यात आलेला आहे. तर आज आहे तुमची 4 तारीख, तर 5 तारीख. तर 6 ते 7 तारखेपर्यंत हा जो काही पीक विमा आहे हा मंजूर करण्यात येणार आहे. तर यामध्ये त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105 कोटी जी काही अग्रिमची रक्कम आहे ती सुद्धा जमा करण्यात येणार आहे. तर त्यामध्ये सोयाबीन, मक्का आणि बाजरी या जे काही पीक आहे त्या शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने पाठपुरावा करून जे काही सोयाबीन विम्याचे अर्ज भरण्यात आलेले होते, तर ते 88,352 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 105 कोटी 78 लाख रुपये जमा केल्याची माहिती सुद्धा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ परिस्थिती असल्याचे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा अशी दाखवण्यात आलेली आहे. तर त्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती किंवा जे काही अतिवृष्टीच्या सवलती आहे या मिळण्याचे मार्ग देखील मोकळे करण्यात आलेले आहे. तरी पण जे काही शेतकरी आहेत ते अजूनही मिळण्याच्या प्रतीक्षेतच आहेत. तर त्या खात्यावर पैसे केव्हा जमा होणार आहे, तर या जिल्ह्यातील कंपनीने या महिन्यात कारवाई करून शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिमची जी काही भरपाई आहे ती जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळातील 1,90,607 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105 कोटी 40,72,229 रुपयाची जी काही भरपाई आहे ही जमा करण्यात आलेली आहे आणि यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आता कुठंतरी हास्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर यामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं जे काही वाटप आहे ते देखील सुरुवात करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर
या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे 50% जास्त नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे। त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यासाठी अधिसूचना देखील इथं लागू करण्यात आलेल्या आहे आणि याचनुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची अग्रिमचा जो काही पीक विम्याची रक्कम होती ती त्यांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर मागील 2 दिवसामध्ये 50 कोटी रुपयाची शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्याची माहिती देखील कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेली आहे। तर काही पिकांना यामधून वगळण्यात देखील आलेला आहे। तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 25% अग्रिम मंजूर करून त्याचं वाटप देखील झालेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 6.5 लाख हेक्टरवरती पेरणी झाल्याचे दिसून आलेले आहे आणि या सोयाबीनसाठी 8.5 लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे। तर या शेतकऱ्यांना 311 कोटीपेक्षा अधिकची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या खात्यावरती वितरित झालेली आहे आणि यात पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये असे एकूण 50 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केलेला आहे। तर यामध्ये कंपनीच्या सूत्रांकडून अशी माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर यामध्ये 25% अग्रिमची जी काही रक्कम आहे ते मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जो काही पीक विमा आहे तो जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। तर ही पीक विम्याची जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारकडून 506 कोटींचा निधी मंजूर करून आजपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। तर यामध्ये त्यानंतर राज्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यामध्ये सरसकट पीक विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वितरण देखील केलं जाणार आहे। तर त्यामध्ये असे जे काही आदेश आहे ते प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे आणि त्यासाठी सरकारकडून निधी देखील वितरित करण्यात आलेला आहे। त्याबरोबर आता पुणे हवामान विभागाने सुद्धा पुणे विभागाकडून सुद्धा असे कळण्यात आलेले आहे की राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये पावसाचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याचमुळे आता या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे ती येत्या 2 दिवसामध्ये मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे। तर अशी माहिती सुद्धा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे कोणी पीक विम्यापासून वंचित आहे तर ज्यांनी कोणी आपली KYC पूर्ण केलेली नसेल तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC पूर्ण करून घ्या किंवा तुमचे जर आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर आपल्या पासबुकला आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्ही जर पीक विम्यापासून वंचित असाल तर तुम्हाला सुद्धा पीक विमा हा मिळू शकतो। तर खूप शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही, तर तुम्ही KYC पूर्ण करून घ्या किंवा तुमचे आधार जर पासबुकला लिंक नसेल तर नक्कीच आधार लवकर लिंक करून घ्या आणि जेणेकरून जे काही दुसऱ्या टप्प्याचा पीक विमा वाटप चालू झालेला आहे यामध्ये बहुतांश शेतकरी हे पात्र झालेले आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आवडला तर लाईक शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।